अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। चारचाकी वाहनावर गोळीबार प्रकरणी विटा पोलिसांची मोठी कारवाई, एक संशयित आरोपी अटकेत, गावठी पिस्तूल जप्त। लेंगरे येथील चारचाकी वाहनावर झालेल्या फायरिंग प्रकरणाचा उलगडा, पोलिसांची धडक मोहीम। विटा खानापूर तालुक्यातील लेंगरे हद्दीत चारचाकी वाहनावर गोळीबार झाल्याच्या प्रकरणात विटा पोलिसांनी मोठी कारवाई करत एका संशयित आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 70,000 रुपये किमतीचे गावठी बनावटीचे ऑटोमॅटिक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 15 मे 2026 रोजी रात्री 11:30 ते दिनांक मे 16 रोजी सकाळी 9 या वेळेत लेंगरे गावातील फिर्यादी यांच्या नव्या घराच्या बांधकामाजवळ उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर अज्ञात इसमाने गोळीबार केल्याची घटना घडली होती। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट व भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तपास सुरू केला। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथमेश उर्फ संड्या दगडू खिबलारे, वय 20, राहणार लेंगरे, तालुका खानापूर यास ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान या प्रकरणात वापरण्यात आलेले पिस्तूल हे दुसऱ्या संशयिताकडे लपवून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली। त्यानुसार पोलिसांनी प्रथमेश उर्फ पिया मुकुंद शिंदे, वय 24, राहणार लेंगरे याच्या नव्या घरासमोरील मोकळ्या प्लॉटमधील खड्ड्यातून गावठी पिस्तूल जप्त केले। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अभिजित कणसे यांच्या पथकास यश आले असून पुढील तपास सुरू आहे। पोलिसांनी या प्रकरणातील इतर संशयित आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगितले आहे।